गळक्या झोपडीत प्लास्टिकच्या पेपरवर झोपणारा मुलगा आणि आज 450 कोटी रुपयाच्या ऍसेट मॅनेज करणारा आर्थिक मार्गदर्शक. म्हणजे ज्या दिवशी मी म्हणेन ना की गेलं खड्ड्यात, तिथून खरं यशाची सुरुवात होते. रात्री ज्या दिवशी बिल आलं ना 2 दिवसानंतर 1400 रुपये बिल आलं आणि ते 1400 रुपये बिल भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. आणि त्या दिवशी रात्री ठरवलं होतं की इथून पुढं मी मरेपर्यंत पैसा नाही असा एकही दिवस येऊ देणार नाही. नातेवाईक किंवा हे आपण आपल्याला वाटतं की माझे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, पण ज्यावेळेस आपल्याकडे असतं त्यावेळेसच ते असतं कटू सत्य. आपल्याकडे असलं तरच ते असतं, आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस कोणी आपलं नसतं. त्या झोपडीपासून सुरुवात केली. मी अजून मोठा नाही झालो, विचाराने मी तिथंच असेल. त्यामुळे मोठेपणा, दिखावेपणा माझ्या लाईफमध्ये कधी येणारही नाही. एकच अवकात जेवढी आहे त्याच्यापेक्षा कमी खर्च करा आणि जेवढी अवकात बचत करण्याची त्याच्यापेक्षा जास्त बचत करा. म्हणतात ना प्रेम ठरवून होत नाही. प्रेम ठरवून कधीच होत नाही. जे ठरवून होतं ते प्रेम नसतं, तो व्यवहार असतो. नमस्कार. भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं अनेक भारी लोकांना या पॉडकास्टच्या मंचावरती आपण बोलवत असतो, आमंत्रित करत असतो. हेतू एकच आहे, इथे येणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आयुष्याचं सार आपल्याला कळत असतं. आणि मला वाटतं की पाठीमागून येणाऱ्या अनेक लोकांना, हरलेल्या, चिंतेत असणाऱ्या अनेक लोकांना प्रेरणा देण्याचं काम ही भारी लोक करत असतात. आणि एखादं व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात आपल्याला जर का भावलं तर आपलं आयुष्य बदलू शकतं. आजही असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. फिनिक्स भरारी हे त्यांचं पुस्तक आहे. सो खरं तर राखेतून अगदी खूप उंच अशी भरारी, झिरो टू हिरो अशी ही जर्नी, या व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास या पुस्तकामध्ये मांडले गेलेला आहे. खरं तर हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं तेव्हा एका सिटिंगमध्येच मी हे संपवलं. कारण ती थरारकता, खरं तर असंही एखाद्याचं आयुष्य असू शकतं आणि असंही एखादा व्यक्ती एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये असताना आपल्या स्वतःच्या आयुष्याला यशाच्या उच्च शिखरावरती घेऊन जाऊ शकतं. खरं तर याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले गेस्ट राम गायकवाड सर. राम गायकवाड यांच्याबद्दल सांगायचं झालं ना तर मला वाटतं की त्यांच्या या जीवनचरित्रावरती एक उत्कृष्ट हिट असा मूवी निर्माण होऊ शकतो, असं त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरूर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. थरारकतेनं भरलेला आणि अतिशय प्रेरणादायी, प्रत्येक हरलेल्या अशा त्या व्यक्तीला पुन्हा यशाच्या शिखरावरती घेऊन जाण्याची खरं तर जिवंत संजीवनी असेल आजचा हा पॉडकास्ट. त्यामुळे जरूर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुमच्या कमेंट्स ही जरूर द्या आणि कमेंट्स करा. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर पाठवा. सो चला तर स्वागत करूयात आज राम गायकवाड सरांचं. सर नमस्कार, वेलकम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. खऱ्या अर्थानं झिरो टू हिरो, फिनिक्स भरारी, स्लम टू मिलेनियर. प्रत्येकाला खरं तर म्हणतो ना की एक स्वप्न असतं प्रत्येकाचं, मिलेनियर बनण्याचं किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा अनेक बाकीच्या दृष्टीने यशाच्या शिखरावरती पोहोचण्याचं. पण जे तुम्हाला बॅकग्राऊंड लाभलं, जी परिस्थिती लाभली, त्याच्यातून तुम्ही हा मिलेनियर पर्यंतचा प्रवास केला. या प्रवासाबद्दल आम्हाला डिटेलमध्ये झिरोपासून थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सो सुरुवातीलाच मला असं वाटतं की तुम्ही स्वतःची ओळख करून द्या. तुम्ही काय करता आणि कुठून आहात याबद्दल थोडक्यात स्वतःची माहिती सांगा. त्यानंतर एक एक प्रश्न आपण सोडवत जाऊ. ओके. तर नमस्कार. आणि विष्णू सर, आपण मला इथं बोलवलं, इवन भारी लोक या पॉडकास्ट सिरीजमध्ये बोलायचं भाग्य मिळालं आणि त्या भाग्यातून कुणाचं तरी भाग्योदय होईल हे निश्चितच मी शाश्वती देऊ शकतो. येस, नक्कीच. आता स्लम टू मिलेनियर किंवा राम गायकवाड का, तर पहिली गोष्ट, राम गायकवाडचा जन्म झाला आनंदनगरमध्ये, चिंचवड स्टेशनला, एका झोपडपट्टीमध्ये. आई वडील 72च्या दुष्काळात लातूरून पुण्यात आले. रेल्वे स्टेशनवर संसार थाटला. रेल्वे स्टेशनवरून उठून मग आनंदनगर झोपडपट्टीत, तिथं आम्हा 4 भावांचा आणि एका बहिणीचा जन्म झाला. तिथून आमचा संघर्ष चालू झाला. म्हणजे एक झोपडपट्टीतून आजचा प्रवास जर मधल्या मी इरेज करून टाकलं तर एक गळक्या झोपडीत प्लास्टिकच्या पेपरवर झोपणारा मुलगा
आणि आज 450 कोटी रुपयाच्या ऍसेट मॅनेज करणारा आर्थिक मार्गदर्शक. वा. हा प्रवास आला आणि ह्या प्रवासामध्ये खूप साऱ्या वाईट घटना घडल्या, गमती जमती घडल्या, एन्जॉय केला. आणि ती एन्जॉयमेंट म्हणजे राम गायकवाड. जसं आजही तुम्ही बघाल मी सक्सेसफुल आहे का तर माहित नाही, लोक ठरवतील. पण आजही जसं मी म्हणतो की हे जे स्लोगन आहे, सक्सेस बिगिन्स विथ खड्ड्यात गेलं सगळं. म्हणजे ज्या दिवशी मी म्हणेन ना की गेलं खड्ड्यात, तिथून खरं यशाची सुरुवात होते. वा. कारण आपण समाजाला घाबरतो, लोक काय म्हणतील, ते 4 लोक काय म्हणतील. आता 4 लोक हे जगात कधीच कोणी बघितलेले 4 लोक नाहीत, ते नसतातच. पण आपण त्या 4 लोकांना घाबरतो आणि लाज लज्जा म्हणून आपण जे करायचं असतं ते करत नाही. 4 लोक काय म्हणतील म्हणून आपण, ते लोक काय म्हणतील म्हणून आपल्याला जे करायचंय ते आपण करत नाही. आणि मी आयुष्यात आपल्याला जे काय करायचंय ते करत गेलो, म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो. वा. तर आता तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याबद्दल तर एक प्रामाणिकपणे 100% खरीच उत्तर असणार आहेत. म्हणजे इथं गीतेवर हात ठेवायची गरज नाही, पण सत्य तेच असेल. आणि त्या पुस्तकातही सत्यता तीच लिहिली. कारण ते पुस्तक प्रिंट करतानाही खूप जण म्हणले की अरे नको लिहू, एक तर तुझ्या बिझनेसवर वाईट फरक पडेल. मी एक चॅलेंज लावलं की एवढं खरं बोलल्यानंतर कुठेतरी लोकांच्या मनात काहीतरी निगेटिव्हिटी येईल की असा ऍडवायझर असू शकतो का, किंवा आपण ह्या माणसाकडे पैसे द्यायचे का. मी म्हटलं जर वाचून माझा 100% बिझनेस 0 झाला, 100% लोक तोडून जरी गेले तरी माझी ती रिस्क घ्यायची तयारी आहे. परत सगळं गेलं खड्ड्यात. मी नवीन उभी करेन लोक, ती हिंमत ठेवली. पण एकच पर्पज होता त्या पुस्तकाचा, लॉकडाऊन मध्ये घरी बसून लिहिलेला, की ह्या स्टोरी मधून 2-4 आयुष्य जरी घडले ना तरी तो माझा बिझनेस 0 झाला ना तरी मला फरक नव्हता पडणार. कारण ते 4 लोक घडणार होते आणि म्हणून ते पुस्तक लिहिलेलं आहे. वा. खरंच आज आम्ही एक्साइटेड आहोत आणि मला वाटतं की आजचा ऑडियन्स सुद्धा एक्साइटेड असणार आहे हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी. सो माझा पहिला प्रश्न आहे सुरुवातीपासून, म्हणजे सर्वसाधारण तुमचा जन्म किती सालचा, त्यानंतर 4 भावंड, आई वडील, तुम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झाला, त्यावेळेची नेमकी परिस्थिती काय होती आणि आई वडिलांना स्थलांतर करून इथे येण्याची म्हणजे गरज का पडली, त्याबद्दल थोडक्यात माहिती, बॅकग्राऊंड थोडंसं एकदम सुरुवातीच. चल आता तुम्ही किंवा मराठवाड्यात खास करून म्हणजे 72चा जो दुष्काळ होता तसा दुष्काळ आजपर्यंत कधीच पडलेला नाही. बरोबर. मी त्या दुष्काळात नव्हतो. आई वडिलांचं जस्ट लग्न झालं होतं त्यावेळेस 72च्या दुष्काळाच्या अगोदर. आणि त्यावेळेस आमच्या गावात म्हणजे लातूरच्या तो उस्मानाबाद जिल्ह्यात नायगाव पाडोळी गावात अक्षरशः म्हणजे अख्ख्या मराठवाड्यातच काही नव्हतं पाणी वगैरे. त्यामुळे सगळी मराठवाड्यातली दुष्काळी जनता पुण्या मुंबईचा रस्ता पकडत होते. तसं माझ्या वडिलांची मोठी बहीण एक, तिला आम्ही आबाई म्हणायचो, किंवा ती आत्या, पहिली पुण्यात आली आणि मग तिने वडिलांना बोलवून घेतलं. कारण वडील अशिक्षित गावात अक्षरशः म्हणजे दुसऱ्यांचे गुरंढोरं राखायला कामाला जायचे, शाळा शिकले नाहीत. आणि मग तिथून पुण्यात आले. पुण्यात आल्यावर दुष्काळी एक बोचकं घेऊन आले असतील आई वडील, तरुणच. आता तिथून आल्यानंतर राहायचं कुठं, तर मग चिंचवड रेल्वे स्टेशन. म्हणजे त्यावेळेस अख्खे दुष्काळी जनता जी आली मराठवाड्यातून जे पुण्यात आले त्यातले मॅक्झिमम लोक एकतर चिंचवड किंवा पिंपरी रेल्वे स्टेशनवर रात्री झोपायचे. आता स्त्रिया ज्या होत्या त्या चिंचवड रेल्वे स्टेशनवर झोपायच्या, कारण तिथं सेफ्टी होती. आजूबाजूचा परिसर जरा त्यातल्या त्यात बरा असेल. पिंपरीमध्ये जेंट्स मंडळी झोपायचे. सकाळी उठून ते परत एकत्र येणार, तिथून नाश्ता पाणी करायचा आणि काम शोधत गावभर हिंडायचं. त्याच्यातून मग त्या झोपडपट्टीचा जन्म झाला, झोपडपट्टीचा. समजा तिथं मग झोपड्या बांधून राहायला लागले लोक. आणि मग तिथंच तो रेल्वेचा चिंचवड स्टेशनचा जो रेल्वेचा ब्रिज आहे आपला लोकमान्य हॉस्पिटलचा, बरोबर, तिथं मला वाटतं त्यावेळेस काहीतरी 25 पैसे वगैरे पगार होता. हो. तिथं आई वडील कामाला, मग त्यामुळे थोडीशी स्टेबिलिटी आली. मग फळ्यांचं घर बांधलं, ती झोपडी काढून फळ्यांचं घर बांधलं. आणि तिथून मग ते काम संपल्यानंतर वडील तिथंच चिंचवड स्टेशनला एक मजूर म्हणून मजूर अड्ड्यावर काम करायचे. आणि तिथून मग आमचे पुढे जन्म झाले.
माझा 77ला जन्म झाला. माझ्यापेक्षा सगळ्यात पहिली मोठी बहीण, तिच्यानंतर भाऊ, नंतर मी, नंतर लक्ष्मण आणि नंतर राजकुमार, असे एक 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 आम्ही 5 जण झालो. आणि त्यातून एका पगारावर घर कुटुंब. आणि पगार म्हणजे काय, काम केलं, मजुरी मिळाली तर घरात पैसे. त्यावेळेस डेली रोजंदारीवर काम मिळायचं. काम नाही मिळालं, घरात शांती. तर अशी ती पार्श्वभूमी होती. नाही, खरंच ग्रेट. कारण इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. अमेरिकेनं 1990 साली काही सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये सांगितलं की एका बाळाला जन्माला घालायला एवढा खर्च येतो आणि एवढा खर्चाच्या बोजामध्ये ते आईवडील डुबून जातात. खरं तर हा सर्वे केल्यानंतर अमेरिकेमध्ये डिंक नावाचा एक कन्सेप्ट आला. डिंक म्हणजे काय, ड्युअल इन्कम नो किड्स. भारतात सुद्धा हा आता येऊ पाहतोय किंवा काही IT मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अशा प्रकारचा ग्रह निर्माण झालेला आहे की बाबा दोघांनी कमवायचं आणि आपल्याला मुलंच नको, दोघांचं लाईफ एन्जॉय करायचं. खरं तर मी एका पॉडकास्टमध्ये याच्यावरचं उत्तर दिलेलं होतं. मला आज तुमची स्टोरी ऐकल्यानंतर ते आठवलं की म्हणजे रोजंदारीवरचं आयुष्य असताना सुद्धा 5 भावंडांना तुम्हाला जन्माला घातलं आणि ती जबाबदारी घेतली. म्हणजे 5 मुलं असताना सुद्धा तुमचे आई वडील घाबरले नाहीत किंवा आई वडिलांनी तसा विचार केला नाही. पण आजची ही सुशिक्षित, सो कॉल्ड सुशिक्षित मी म्हणतो, ही जी काही पिढी आहे, ती एका बाळाला जन्माला घालायला त्या एका बाळाची जबाबदारी घ्यायला घाबरतात. म्हणजे किती विरोधाभास आहे इथे खूप मोठा. मला वाटतं की खरं तर ड्युअल इन्कम नो किड वगैरे अशा काही कन्सेप्टमध्ये तुम्ही अडकला असाल, तुमच्या मनामध्ये अशी काही द्विधावस्था असेल, तर राम गायकवाड आणि त्यांची फॅमिली खरं तर एक तुमच्यासाठी उत्कृष्ट उदाहरण असू शकतो. खरं तर स्त्रीचं आयुष्य त्या म्हणजे मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे असं म्हणतो आपण, आणि त्यामुळे निर्णय घ्यायला हवा. चला तर पुन्हा आपल्या विषयाकडे वळूयात. तुम्ही इथे आलात, आई वडील आलेत, तुमचा जन्म झाला. मग जन्माला आल्यानंतर 5 भावंडांचं शिक्षण आणि ही परिस्थिती कशी हाताळली गेली किंवा तुम्हाला शिक्षणाचा कसं म्हणजे तो मार्ग कसा भेटला? शिक्षणाचं सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे सगळ्या व्ह्युअरसाठी पण खूप महत्वाचं आहे आणि त्या पिढीच्या वेळेस पण होतं. आई वडिलांकडे पर्याय होता की घर चालत नाही तर 5 मधल्या 2-3 रस्त्यावर भीक मागायला पाठवायचं. बरोबर. किंवा रेल्वे लाईनच्या पलीकडे म्हणजे आपलं बंगलो सोसायटी जी आत्ता आहे, सुदर्शन नगर, श्रीधर नगर, तिकडं भीक मागायला पाठवायचं. भीक मागून आणतील, घर चालेल. हा एक पर्याय होता. बरोबर. दुसरा पर्याय काय होता की मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, तिथून आपली प्रगती होईल कधी काळी. बरोबर. तर वडील पूर्ण अशिक्षित, आई पूर्ण अशिक्षित, दोघांनाही काहीही म्हणजे शिकलेलेच नाहीत, म्हणजे वाचणं लिहिणं तर लांबच. तिथून त्यांचं एक स्वप्न होतं की आपण नाही शिकलो पण आपल्या प्रत्येक मुलांना शिकवायचं. वाह. त्यामुळं आमच्या घरात कधीही आम्हाला म्हणजे असं शाळा सोडून कामाला जा वगैरे असं काही नव्हतं. पण तरीही मी लहानपणापासून किंवा भाऊ, मी तर आई बरोबर हे रावेत, देवरोड, देवगाव वगैरे इकडे शेतात कामाला जायचो. मोठा भाऊ डांबरी रस्त्यावरचं काम, ते डांबर टाकणं वगैरे त्या कामाला जायचं सुट्ट्यांमध्ये. सुट्ट्या संपल्या परत शाळा. मी आयुष्यात पहिल्यांदा काम केलं होतं 9वी मध्ये असताना. 8 रुपये दिवसाला पगार. उसाच्या गोळात ते ज्यूस पिलेले ग्लास उचलायचे, धुवायचे, ते परत भरून लोकांना द्यायचे. दिवसाला पगार 8 रुपये. त्यामुळं शिक्षणाकडे त्यांचा आई वडिलांचा पहिल्यापासून ओढा होता. घरात तसंही वडील आंबेडकर किंवा आंबेडकरांनी विचारांना मानणारे होते. त्यामुळे मी पण जन्माला आल्यापासून एक माणूस बघितला होता जो कायम टाई कोट सूट बुटातच होता, ते म्हणजे बाबासाहेब. ग्रेट. म्हणजे की बाबा माणूस शिकण्याने काय होतं ते फक्त ते एक पिक्चर बघून परफेक्ट बसतं डोक्यात की जर शिक्षण मिळालं तर आपल्याला टाय कोट सूटबूट मिळतो. वा. आता त्या सुटाबुटासाठी मी शिकलो आणि शिक्षणाची सुरुवात काय तर मग चिंचवडला ते मोहननगरची जी कॉर्पोरेशनची शाळा आहे तिथं 1ली ते 7वी, 9वी ते 10वी म्हणजे 8वी ते 10वी चिंचवड गावामध्येच परत कॉर्पोरेशनची शाळा केशवनगर, तिथं शिक्षण.
त्यानंतर मग 12वी ज्युनियर कॉलेज चिंचवडगावातच झालं, आबासाहेब गरवारे. आणि नंतर पुण्यात गेलो मॉडर्न कॉलेजला. आणि मॉडर्न कॉलेजमध्ये मग आंबेडकरांचाही विषय ग्रॅज्युएशन होता, ग्रॅज्युएशनला इकॉनॉमिक्स होता. त्यामुळं इकॉनॉमिक्सला मला 12वीला सगळ्यात कमी मार्क मिळाले होते, सगळ्यात हायेस्ट मिळाले होते पॉलिटिकल सायन्सला. पण म्हटलं पॉलिटिकल सायन्स तर इझी सब्जेक्ट आहे, जो अवघड गेलाय त्यात आपण ग्रॅज्युएशन करायचं म्हणून इकॉनॉमिक्स घेतला. नंतर पुणे विद्यापीठात गेलो, इकॉनॉमिक्स केलं विद्यापीठातून, आणि नंतर हा बिझनेस केला. पण एकच सगळ्यांना सांगण्यासारखं काय की एक झोपडपट्टीतला मुलगा झोपडपट्टीत राहून, मला आठवत नाही आमच्या घरात 8वी 9वी पर्यंत लाईट नव्हती, होती का नव्हती म्हणजे नव्हतीच, चिमणी असायची रॉकेलची. आणि ज्यावेळेस 9वी 10वीला पहिल्यांदा लाईट घेतली होती शेजाऱ्यांकडून, त्यावेळेस काहीतरी 12 की 15 रुपये भाडं घ्यायच्या महिन्याला एक बल्बसाठी. 2 बल्ब असतील तर डबल भाडं. तरीही तशा परिस्थितीतून आम्ही सगळ्यांनी अभ्यास करून शिकलो. आणि मी तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं इकॉनॉमिक्समध्ये आणि नंतर ह्या बिझनेसमध्ये आलो. तर फक्त जो परिवाराचा सपोर्ट किंवा आई वडिलांची जी इच्छा असते, आता आमच्या वेळेस आई वडिलांना शिक्षण नव्हतं, पण संध्याकाळी आई उलटनं घेऊन बसवायचे स्वयंपाक चालू असताना. आता तिला माहित नव्हतं आम्हाला काय, आम्ही काय करतोय किंवा काय, आणि तिला शिक्षणातलं कळतच नव्हतं. पण एक होतं की हातात वही पुस्तक घेऊन काहीतरी खरवतोय म्हणजे अभ्यास करतोय. बरोबर. चुलीच्या समोर हातात उलटणं किंवा पळी ते घेऊन अभ्यासाला बसवायचे. खरं तर धन्य ती आई. कारण मी नेहमी सांगत असतो, इव्हन प्रत्येक पॉडकास्ट मधलं जर सर्वांनी पाहिलं तर एक गोष्ट मी आवर्जून विचारत असतो की तुमच्या आयुष्यात आईचं कॉन्ट्रीब्युशन काय. डायरेक्ट इनडायरेक्ट हा प्रत्येकाला प्रश्न असतो. मला निश्चित असं वाटतं, मी आज जिजाऊंचे बाळकडू गर्भसंस्कारांवरती आधारित प्रोग्राम घेतोय, तर माझं असं स्पष्ट मत आहे, जिजाऊ घडल्या तर शिवबा घडणार आहे. सो आईचा रोल सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. स्वतः अशिक्षित असताना सुद्धा खरं तर पर्याय आई वडिलांकडे होता, कारण दोघे मोलमजुरी करून हातावरचं पोट होतं. खरं तर 5 भावंडांना रस्त्यावरती पीक मागायला पाठवू शकले असते, पण त्या काळात सुद्धा आई खंबीर राहिली, वडील खंबीर राहिले, जबाबदारीने घेतली आणि सांगितलं की शिकायचंय तुम्हाला. खरं तर अशी आई ज्या घरात भेटते ना, ते घर निश्चित एका यशाच्या शिखरावरती पोहोचतं असं मला आवर्जून सांगायला आवडेल. खरंच ग्रेट. म्हणजे बाळकडू खऱ्या अर्थानं शिक्षणाचं आईनं दिलं आणि म्हणून तुम्ही पुढचं शिक्षण घेऊ शकलात. आता याच्यात महत्वाचा एक क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स म्हणजे काय, कारण मी गावात वाढलोय आणि एक सुरुवातीच्या त्या काळात असं होतं की शिक्षणाचं फारसं महत्व नव्हतं आणि बाकीचे आपल्या आजूबाजूची जर काशीच उन्हाळ फिरतायत तर आपल्यालाही उन्हाळ फिरायचं आहे. आणि त्यावेळेला घरचे जर का शिक म्हणून सांगत असतील तर घरचे म्हणजे दुश्मन आहेत असं वाटायचं, किंवा शाळेला न जाणं बरेचदा आवडायचं. सो तुमच्या बाबतीत असं झालं का, कारण तुम्ही झोपडपट्टीत राहत होतात, आजूबाजूला असणारी झोपडपट्टीतली इतर मुलं आहेत, मग ते काही अनेक व्यसनं करत असतील, अनेक गोष्टी करत असतील, मग या परिस्थितीमध्ये अशा सगळ्या या प्रलोभनाचा तुमच्यावर काय परिणाम झाला आणि तुम्ही त्या परिणामाला बळी पडलात का? खरं सांगायचं तर बळी पडलो. मी प्रत्येक जुगार खेळलाय. सोरट खेळले, पत्ते खेळले, ते चिल्लर असं फेकून मग त्याला उडवायचं, ते खेळले, गोटे खेळलेत, सगळ्या प्रकारचे जुगार खेळलेत. छोटे छोटे चोऱ्या केल्यात, रस्त्यावरचं भंगार विकूनही गरजा भागवल्यात घरच्यांना न कळत. आणि आईचा सगळ्यात जास्त मार मी त्याच्यामुळेच खाल्लाय, खूप मार खाल्लाय. म्हणजे आईचा मार, आईला हे कधीच आवडत नव्हतं, पण संगत अशी होती की ओढलं जायचं. लहानपणापासून मला पैसा आवडायचा, जो आजही आवडतो, की मला पैसा पाहिजे होता म्हणून मी सहसा कधी कुठल्या जुगारात सहसा हारलो नाही, जिंकायचोच. आणि त्या पुस्तकात तर येतील त्या स्टोरी आहेत भरपूर, पण जुगार हे ते, कारण ते वातावरण असं असतं की तुम्ही तिथं अट्रॅक्ट होताच. 1ली ते 6वी पर्यंत माझं शिक्षण कसं झालं हे मलाच आठवत नाही. शाळेत ABCD 2 दुने 4 3 दुने 6 हे कधी शिकवलं हे आजपर्यंत मला आठवत नाही, कधीच आठवत नाही. त्यामुळं शिकत शिकत गेलो, कॉपी करत गेलो. मग 7वीला चांगलं थोडंसं एक शिक्षण मिळालं जरा बऱ्यापैकी. मग 8वी पुन्हा तशीच गेली. मग 9वी शाळा बुडवून घरी यायचं, कारण नवीन टीव्ही घेतलेला होता. मग नवीन टीव्ही, मग काय त्यावेळेस चंद्रकांता, स्वाभिमान, महाश्वेता हे दुपारचे प्रोग्राम बघायचे, शाळा बुडून यायचे.
आणि शिक्षणाच्या बाबतीत एक म्हणजे प्रत्येकाला आणि सगळ्यांना हे पण आहे की एक कॉर्पोरेशनच्या शाळा किंवा ह्या ज्या शाळांचा म्हणजे आज ब्लेम नाही करत मी, पण दर्जा जो पाहिजे तसा ऍक्च्युअल नाहीये, आत्ताही नाहीये. पण खूप जण शिकले तिथून, त्यामुळे पण ते हजारो मध्ये 10 शिकले असतील. बरोबर. तर मग त्यावेळेसही त्या पुस्तकातही मी लिहिलंय की खरंच हे कॉर्पोरेशनच्या शाळा वगैरे की फक्त मुलांना शिक्षण देऊन 9वी 10वी नंतर मग कुठेतरी ऑटो रिक्षा ड्रायव्हर हो, कुठं पानटपरी चालव, हे धंदे मला पण सोपे होते. बरोबर. कॉपी करताना 9वी मध्ये मला माझ्या प्रिन्सिपलनी पकडलं, 9वीला नापास केलं. नापास झाल्यानंतर माझं खरं शिक्षण सुरुवात झालं. आणि ते शिक्षण कसं सुरुवात झालं, 9वीला नापास झालो, परत 9वीला दुसऱ्या वर्गात बसायचं, म्हणून मला शाळेमधला मूड सगळ्यात संपला होता. मग एका दिवशी असंच घरी बसलो होतो. मग 12-20ला शाळा भरायची, आई मारायची. म्हणजे असा मला आठवत नाही अल्टरनेट डे मी कधी मार नाही खाल्ला. कोडगा झालो होतो. 9वी मध्ये परत 9वीत बसताना एका दिवशी मी शाळा बुडवून घरी बसलो. त्या दिवशी आई फक्त एक वाक्य म्हटली होती की राम, आज जर तू शाळेत गेला नाहीस तर तुला आयुष्यात मी परत कधीही विचारणार नाही, मारणारही नाही आणि कधी शाळेत जा म्हणणारही नाही. निर्णय तुझा. म्हणजे आईने वैतागून म्हटली होती ते. त्या दिवशी विचार केला मी खूप 10-15 मिनिट आणि घरातून 12-20ला घरातून निघालो शाळेत जायला. आणि शाळेत गेलं की आमचे सेठे सर होते किंवा कोणतेही सर, उशीर झाला की हातावर 5 छड्या 10 छड्या असं होतं. मग ते चोळायचे, हात पूर्ण लाल. आजच्यासारखं नव्हतं त्यावेळेस. बरोबर. खूप मार खाऊन, ते माहीत होतं की मार खाऊनच वर्गात जायचंय, तरीही मी घरातून निघालो. कारण 30-35 मिनिट लागायचे चालत शाळेत जायला. गेलो शाळेत आणि तिथून खरं शिक्षण सुरुवात झालं. जर त्या दिवशी मी शाळेत गेलो नसतो, दुसरा पर्याय निवडला असता की घरी बसायचं, काही मजाच मजा, शाळा नंतर शिकायचीच नाही, आई वडील काय बोलणार नाहीत, एवढी सूट दिली होती. आणि त्या दिवशी जर मी घरी बसलो असतो तर आज इथं नसतो. आणि तो दिवस माझ्या आयुष्यात मग कलाटणी देणारा ठरला. आणि मग खरं शिक्षण मी तिथून सुरुवात झालं 9वी नापास झाल्यानंतर. पण 9वी नापास होताना 2 विषयांची भीती त्यावेळेसही होती, आजही होती, आजही आहे. इंग्लिश आणि गणित. कायम कॉपी करून पास झालोय, कायम. कारण येतच नाही. आणि आज जो व्यवसाय करतोय त्यामध्ये 100% इंग्लिश आणि गणितच लागतं. म्हणजे जरी कुणाला दर्शकांना पण मी सांगेन की ते मनातले आपले हे असतात पूर्वग्रह किंवा बायसेस म्हणतात की बाबा इंग्लिश येत नाही मला किंवा गणित येत नाही, मग मी बोलू कसं, मी काय करू. तर मलाही नाही येत. मला 5 वाक्य इंग्लिश फाडफाड बोल म्हणलं ना, नाही येत. पण काम करणं मी थांबवलं नाही. लँग्वेज मॅटर करत नाही. बरोबर. लँग्वेजनी काही फरक नाही पडत, फक्त तुमची नियत चांगली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते इंग्लिश गणित न येताही मी आज फायनान्सचा बिझनेस करतोय. आणि जे की ह्या बिझनेसला इंग्लिश आणि गणितच लागतं, आणि त्यातच मी कच्चा आहे. पण झालं नंतर 9वी नंतर पूर्ण MA होईपर्यंत नंतर मग परत कॉपीची गरज नाही पडली. पण प्रत्येक वर्ष असं होतं की असं वाटायचं मनातून ती शाळा बुडावी, पडावी, काहीतरी व्हावं, शिक्षक मरावा, म्हणजे आपली शाळा बुडेल. आणि शाळा टाळणं हेच मला आवडायचं. मला शाळा आवडत नव्हती. 5वी 6वी 7वी पर्यंत कधीच आवडत नव्हती. ग्रेट. पण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाय घातलेला माणूस, सुटाबुरातला माणूस तुमच्या समोर प्रेरणा होता. आणि त्या प्रेरणास्थानामुळे तुम्ही रडत खडत का होईना, आवडत नसताना का होईना ते घेत गेला. म्हणतात ना, बाळकडू हे कडूच असतं. आईनं जे बाळकडू पाजलं, खरं तर त्या आईमुळे आज तुम्ही इथे आहात असं म्हणायला हरकत नाहीये. ते शब्द कटू असतील, तो दिला जाणारा मार कटू असेल, बट तरी सुद्धा जे जबरदस्ती का होईना पण जे बाळकडू पोटात गेलं, डोक्यात गेलं, त्याचाच रिझल्ट म्हणजे आजचं राम गायकवाड हे सुधारित आवृत्ती. खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. या शाळेमध्ये जसं आता तुम्ही 5ही भावंड शिकलात, याच्यामध्ये मला अजून एक मधला टप्पा की टीनेज, मी आवर्जून टीनेज बद्दल विचारत असतो. कारण काय असतं,
घरातलं वातावरण किंवा आजूबाजूची परिस्थिती बरेचदा आपल्या कार्याची दिशा निश्चित करत असते. परिस्थिती तुमची बिकट होती, बट त्यातही आई नावाचं एक खंबीर नेतृत्व तुमच्या पाठीमागं उभं होतं, ज्यानं कधीही तुम्हाला भरकटू दिलं नाही. वेळीच दोऱ्या आवळल्या आणि तुम्हाला योग्य दिशेने घेऊन गेली. बट हा आईच्या हातातला वातावरण म्हणजे झोपडपट्टीतलं असणाऱ्या वातावरणाला कंट्रोल करण्यासाठी आई होती. बट कॉलेजमध्ये गेल्यानंतर, शाळेत गेल्यानंतर टीनेज मधलं प्रलोभन आवरण्यासाठी किंवा प्रलोभन काय आलीत का, आणि आलीत तर तिथे नेमकं कसं तुम्ही हँडल केलं किंवा काय झालं ते थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. कारण खऱ्या अर्थानं आयुष्य घडतं आणि बिघडतं या टीनेजमध्ये. तुम्ही सांगितलं की टर्निंग पॉईंट खरं तर 9वीत असताना नापास केलं आणि त्यानंतर आयुष्यात एक वेगळा दृष्टिकोन, म्हणजे तेही टीनेजमध्येच घडलं. आता याच टीनेजमध्ये दुसरं प्रलोभन तुमच्या समोर एक प्रॉब्लेम म्हणून आलं असेल, तिथे तुम्ही स्वतःला कसं सावरलत, आवरलत आणि त्यातनं मार्ग कसा काढला, त्याबद्दल थोडक्यात. तसं बघितलं तर प्रलोभन असे जास्त नाहीत आले. एकतर 9वी नापास झाल्यानंतर शिकायचं हे पक्क झालं होतं. मग ते शिक्षणासाठी मी एकतर मैत्री करताना खूप चुजी बनलो. खूप चुजी बनलो. म्हणजे 9वी 10वी नंतर आनंदनगरमध्ये मी जास्त राहिलोच नाही. म्हणजे सकाळी 7 वाजता कॉलेज असायचं, 11वी 12वी. एन्व्हायरमेंट तोडलंच थोडक्यात. तोडलं. तिथून लांबच राहिलो. मग बाहेरचे मित्र, पण बाहेरचे पण प्रलोभन असतात. पण मग त्यात पण चुजी बनलो की मला कोणती संगत आणि कोणतं वातावरण ठेवायचंय. आता वातावरण चेंज करणं हे आपल्या हातात नसतं. झोपडपट्टी चेंज करणं हे माझ्या हातात नाही. बरोबर. संगत निवडणं माझ्या हातात आहे. मी वातावरण थोडं चेंज काय करेन, झोपडपट्टीमध्ये दिवसभर न राहता किंवा सुट्टीच्या दिवशी तिथं न खेळता मी मे बी दुसऱ्या मुलांकडे खेळायला जाईन. म्हणजे ऑटोमॅटिक वातावरण बदलणार आहे. बरोबर. आणि रात्री मी झोपणार आहे, सकाळी उठून कॉलेजला. मग त्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस 7 वाजता कॉलेज असायचं, 7 ते 12. मग 12 नंतर कुठल्या तरी मित्राकडे जा, मग खेळायला जा. पुन्हा मी मॉडर्नला पुण्यात गेलो त्यावेळेस 6:20च्या ट्रेनला जायचो. दुपारी 4-5 वाजता घरी यायचो. तिथंच लायब्ररीत बसायचो किंवा कॉलेजमध्ये खेळत बसायचो, पण इकडे नव्हतो येत. त्याच्यामुळं मी प्रलोभन येण्या अगोदरच मी टाळायला चालू केले होते. आता त्यातही दुसऱ्या गोष्टी म्हणजे एक आवर्जून सांगेन, दुसरं प्रलोभन काय की त्या टीनेजमध्ये अट्रॅक्शन, प्रेम. बरोबर. प्रेम होणं किंवा अट्रॅक्शन होणं. तर मलाही आमची 9वीतली मुलगी एक आवडायची, जिला कधी बोलू शकलो नाही, प्रपोज नाही करू शकलो. नंतर 11वीला भांडणं झाले. म्हणजे करिअर कसं वाट लागतं. तिच्या वडिलांबरोबर भांडणं झाले. मग ते वडील पोलीस कंप्लेंट करायला माझी सायकल घेऊन चालले होते. मग नंतर अर्ध्यात माझा एक नाना नावाचा मित्र होता, तो वारला होता त्याच वेळेस. ड्रायव्हर बनला आणि ॲक्सिडेंटमध्ये वारला. तो म्हणला तू शांत बस. मग नंतर ते जाताना तिथं थांबले आणि तिथून परत एक आयुष्याला कलाटणी कशी मिळाली की चाफेकर चौकामध्ये ते सायकल घेऊन थांबले होते. जाऊन पोलीस कंप्लेंट करणार होते. शेवटी त्यांनी थांबून आम्हाला समजवलं की हे चुकीचं आहे. आणि मग त्यावेळेस मला मनातून वाईट मलाही वाटलं होतं. आणि त्या दिवशी त्यांनी मला एक सल्लाही दिला होता की म्हणले तू ITI कर बेटा, मैं तुझे बजाज ऑटो या फोर्स मोटर में काम को लगा देता हूं. म्हणजे ज्या मुलीमुळे भांडणं झाले त्या मुलीचे वडील आता असे किती आई वडील समोरच्या मुलाला सांगतील समजावून. आणि त्या दिवशी त्यांना एक फक्त प्रॉमिस केलं होतं कि अंकल अभी आज के बाद इस रोड पर मैं जिंदगी में कभी नहीं आऊंगा. आणि अक्षरशः त्या रोडवर मी 97 नंतर 2006 पण नाही 16 पर्यंत कधी गेलो नाही. बापरे. जो की त्या रोडने मला खूप क्लायंटला भेटायला जावं लागायचं. मी दुसऱ्या रोडने गेलो आणि ते ऑलरेडी 8-9 मध्ये म्हणजे 6-7 मध्ये वगैरे एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्यावेळेस वारले होते ते. पण एक शब्द दिला होता की इस रोड पर मैं दोबारा नहीं आऊंगा. त्यामुळे ते अट्रॅक्शन किंवा ते प्रलोभन माझ्यासाठी मी पॉझिटिव्ह म्हणून घेतलं की मी तिकडे गेलोच नाही परत. आणि नंतर ह्या पुस्तक पब्लिकेशनच्या वेळेस तीच मुलगी परत पुस्तक लिहायचं होतं आणि ती स्टोरी लिहायची होती त्यामध्ये. म्हणून मला दाखवायचं होतं की मी हे लिहिणार आहे. उगाच माझ्यामुळं
त्या मुलीच्या आयुष्यातही नको प्रॉब्लेम यायला काय. बरोबर. म्हणून पब्लिश करताना ड्राफ्ट लिहिताना मग तिलाही दाखवला की हे असं लिहिणार आहे. मग काही चेंजेस होते, काही करेक्शन होते, ते तिनेही सांगितले. वा. म्हणजे एवढ्या 20-22 वर्षानंतर जाऊन पुन्हा मी भेटलो. आता ते मी पॉझिटिव्ह घेतलं की मला घडायचंय, मला आयुष्यात खूप मोठं बनायचंय. आणि ज्या दिवशी मी मोठं बनलो त्या दिवशी परत मी तिला जाऊन भेटलो होतो. आणि ते भेटताना बायकोनीच मला शर्ट काढून दिला होता. मी असं नॉर्मल टी शर्ट मध्येच राहतो, टी शर्ट मध्ये चाललो होतो. बायको म्हणली पहिल्यांदा चाललाय भेटायला, शर्ट घालून जा. आणि मग तिने एक शर्ट काढून दिला आणि मी तसं भेटायला गेलो होतो. म्हणजे आयुष्यात प्रलोभन येणार आहेत, प्रेम होणार आहे, अट्रॅक्शन निर्माण होणार आहे. त्यातून तुम्ही ते प्रेम तुम्हाला घडवणारं पाहिजे की दोघांच्या आयुष्याची वाट लावणारं पाहिजे. तर घडवणारं प्रेम हे कधीही करावं. आयुष्याचं वाट लावणारं प्रेम कधीही करू नका. त्यामुळे 2 फॅमिली डिस्टर्ब होतात, 2 कुटुंब मरतात आणि आयुष्यभराची 2 चांगल्या आयुष्याची बर्बादी होते. प्रेम करावं ह्या मानसिकतेचाच मी आहे. प्रेमात एवढी पॉवर आहे की प्रेम पुढे जे प्रश्न येतील ना त्यातून तुम्हालाही कळेल. प्रेम हे प्युअर प्रेम असावं, जे घडवणारं पाहिजे. ठीक आहे, मला ती मुलगी नाही बोलली किंवा मला तो मुलगा नाही आज व्हॅल्यू देत. एक दिवस असा मी आणेन की त्या मुलाला किंवा त्या मुलीला असं वाटायला पाहिजे की अरे त्यावेळेस आपण बोललो असतो तर बरं झालं असतं. एवढं मोठं आयुष्यात बनवून दाखवायचं, ती जिद्द ठेवायची मनात. बरोबर. ती मुलगी किंवा मुलगा मिळो नाही तर न मिळो, गेलं उडत, गेलं खड्ड्यात. मी माझं करिअर बनवून एवढा मोठा बनेन ना की मी जरी ओळख नाही दाखवली तरी त्या समोरच्यांनी मला ओळख दाखवायला पाहिजे, अरे तू आमच्या वर्गातला होतास. ग्रेट. मला वाटतं की प्रत्येकाकडे हा अप्रोच पाहिजे. इथे सुद्धा अडथळा होता, अडचण होती, प्रॉब्लेम होते. खरं तर इथे एखाद्यानं म्हणजे आज विकृती समाजामध्ये बघायला मिळतात. असं काय झालं की मग त्या बापाला बघतो किंवा मुलगीला बघतो कुठे ऍसिड फेक, म्हणजे निगेटिव्ह रिॲक्शन देणारी लोक आहेत. आणि तुमच्या पद्धतीनं पॉझिटिव्ह रिॲक्ट करणारी लोक की ज्यांनी ते प्रेम जपलं आणि 22 वर्ष इव्हन तिच्या वडिलांना दिलेला शब्द पाळला. ग्रेट, खूप अमेझिंग, खूप सुंदर. आता यानंतर आपण इथपर्यंतचा प्रवास पाहिला. सर आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचं कॉलेज एज्युकेशन झालं, कॉलेजमधले काही किस्से आहेत, तुमचं प्रेमाबद्दलचा जो काही किस्सा आहे थोडक्यात त्याच्याबद्दल जाणूयात, कारण आपल्याला करिअरकडे वळायचं आहे. सो आज म्हणजे PSI पोलिसाची मुलगी किंवा जी स्वतः आज PS आहेत अशा मुलीला तुम्ही प्रपोज केलं, जे कुठेतरी कास्टिझम आपण म्हणतो की जाती धर्माचा भेद असताना सुद्धा अशा मुलीला तुम्ही प्रपोज केलं, पटवलं आणि इव्हन लग्नही त्याच मुलीबरोबर केलं. तर ती एक रंजक कहाणी आहे. थोडक्यात जरा ती कहाणी सांगितली तर, म्हणजे हा मधला ट्विस्ट आहे, थोडासा ऐकायला आवडेल. नाही, ट्विस्ट तर आहे, पण ते प्रेम घडलं नसतं तर मी घडलो नसतो. वा. वासंती माझ्या आयुष्यात नसती ना तर मी नसतो घडलो. तेच म्हणलं ना, प्रेम घडवणारा असावं. आता ते प्रेमाची स्टोरी सांगताना स्वभाव फ्लर्टिंगचा होता. एकत्र 3-4 मुलींबरोबर फ्लर्ट करायचं. त्यामध्येच वासंती पण होती ग्रुपमध्ये. तिला पण माहित होता 3-4 मुलींबरोबर फ्लर्ट करतोय. त्या 3-4 मुलींना पण माहित असायचं फ्लर्ट करतोय. एका दिवशी तर कॉलेजच्या त्या रोज डेला एका दिवशी मी तिघींना ग्रीटिंग दिले होते आणि त्या तिघींना दाखवले होते. आता कसं काय असं प्रेम होऊ शकतं किंवा कोणीतरी हो म्हणेल का? पण जे वासंतीचं प्रेम होतं ते ऍक्च्युअल खरं प्रेम होतं. डायरेक्टली प्रपोज नव्हतं केलं. 5-6 महिने चाललं. तिच्या समोर दुसऱ्या मुलींना मी प्रपोज केलं किंवा तिलाही माहित होतं. आता ती मुलगी म्हणजे पोलीस लाईनीत राहणारी पोलिसाची मुलगी, जी आजपर्यंतच्या तिच्या लाईफमध्ये, त्यावेळेस फर्स्ट इयरला ती होती, मी लास्ट इयरला होतो, कुठल्याही मुलाला दादा शिवाय बोलली नव्हती. मी असा तिच्या आयुष्यातला पहिला मुलगा ज्याला तिने दादा म्हटलं नाही, रामच म्हटलं. त्या पहिला मुलगा ज्याच्याबरोबर मैत्री झाली, ज्याच्याबरोबर प्रेम झालं आणि ज्याच्याबरोबर लग्न झालं. आता त्या प्रेमाची स्टोरी म्हणजे माझ्याकडे काय होतं का, तर मी 0 होतो, झोपडपट्टीत राहणारा. ज्यावेळेस तिला कळलं झोपडपट्टीत राहणार आहे, चॉईस होती तिला सोडून द्यायचं
ती पोलीस लाईनीत राहणारी, शिवाजीनगरला राहणारी, जी कधी PMT CMTनेही फिरली नाही, रेल्वेनेही फिरली नाही, ॲटो किंवा घरची गाडी, माझ्यामुळे ती विदाऊट तिकीटही फिरावं लागलं तिला रेल्वेतून. हॉटेलमध्ये न पैसे देताही खावं लागलं, तरी तेवढं तिने केलं माझ्यासाठी. आणि एक दिवस सांगतो फक्त युनिव्हर्सिटीमधला, एक दिवस मी युनिव्हर्सिटीत गेलो ग्रॅज्युएशन नंतर आणि वासंती कॉलेजलाच होती. मग ती युनिव्हर्सिटीत यायची, मग आम्ही तिथं भेटायचो आणि तिथून नंतर खडकीला रेल्वेने शिवाजीनगरला जायची, मी रेल्वेने घरी यायचो, कारण त्यावेळेस फुकट गेलं तरी चालायचं. बरोबर. आणि 5 रुपये तिकीट काढायला आमच्याकडे पैसे नसायचे त्यावेळेस. एक दिवस असा होता की ती भेटायला आली, गप्पा मारत बसलो आम्ही, आणि जनरली मी डब्बा घेऊन जायचो त्यावेळेस जेवायला, आणि ती घर जवळच असल्यामुळे तिच्याकडे काही डब्बा नव्हता, ते घरीच जायची जेवायला. दुपारी 2 वाजता दोघांनाही कडकडून भूक लागली होती. दुपारी 2 वाजता, मी तर सकाळी 6:20च्या ट्रेनला जायचो. भूक लागल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये खिशेचा पडले किंवा बॅग बघितली, फक्त 50 पैशाचा एक कॉईन मिळाला होता. त्या 50 पैशाच्या कॉईनमध्ये आम्हाला भूक भागवायची होती. तिथून एक भाजीवाला चालला होता, त्याला थांबवलं आणि त्याला ते 50 पैशाचं कॉईन देऊन 2 टोमॅटो विकत घेतले होते आम्ही. आणि त्या टोमॅटोवर आमचं प्रेम, म्हणजे प्रेमात भूक पैसा नाही येत आडवा. जर खरं प्रेम असेल ना तर नाही सोडून जाऊ शकत ती मुलगी किंवा तो मुलगा. तर 50 पैशाच्या 2 टोमॅटोवर आम्ही ती भूक भागवली होती आणि तिथून घरी गेलो होतो. असे आज किती प्रियकर प्रेयसी करतील. ग्रेट. आणि झोपडपट्टीत राहतोय हे माहीत असून किती मुली त्या मुलाबरोबर राहतील. आणि 2000ला लव्ह स्टोरीचं स्टार्ट झालेली, याच महिन्यात अॅनिव्हर्सरी झाली. 1 फेब्रुवारीला प्रपोज डे होता, म्हणजे प्रपोज मी केलं होतं ऑफिशियली, आणि 21 फेब्रुवारीला लग्न झालं होतं. ह्याच्यामध्ये 2002ला प्रेम प्रकरण चालू झालेलं, म्हणजे 99ला, आणि तिथून लग्न झालं 2008ला. 99 ते 2008. एवढ्या वर्षानंतर लग्न झालं. आणि जॉब हातात नाही, काही नाही, ते पुढं येईलच पुढच्या स्टोरीमध्ये की करिअर कसं घडत गेलं. आणि ते पण एक प्रेम जे म्हणतात ना, ते प्रेम घडवतं. आणि माझ्या आयुष्यातून त्यावेळेस वासंतीला जर कट केलं ना, मी 0, आणि आजही कट केलं तरी आजही 0 होईल. आता आपल्याला करिअरकडे यायचं आहे, कारण तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, आज तुम्ही एक उद्योजक आहात, यशस्वी उद्योजक आहात, फायनान्शियल ॲडवायझर आहात. पण ग्रॅज्युएट झाल्या एकीकडं लग्नाची बेडी होणार आहे किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, नोकरी हातात असेल तर कुठे तर हातात हात दिला जाईल, ही अवस्था तुमची असेल. मग नोकरी करण्याचा पर्याय सुद्धा तुमच्या समोर होता. तुम्ही उद्योजकतेकडे वळण्याचं कसं ठरवलं आणि तो उद्योजकतेचा जर्नी कसा स्टार्ट झाला? आता ऍक्च्युअल उद्योजकतेची जर्नी म्हणजे ऍक्च्युअल बघितलं तर 9वी पासूनच चालू झाली. तशी प्रत्येक सुट्टीमध्ये मी काम केलं. त्यामुळं ॲज युज्युअल ग्रॅज्युएशनच्या सुट्टीमध्ये मी नी कॅप आणि ते मॅग्नेटिक बेल्ट विकायचं. मी आणि एक माझा मित्र आहे प्रवीण पोळ, आम्ही दोघांनी दारोदार फिरून, ऑफिस टू ऑफिस फिरून ते बेल्ट विकायचं काम केलं सुट्ट्यांमध्ये. त्यानंतर ML ॲडमिशन घेतलं मी युनिव्हर्सिटीमध्ये. आणि विद्यापीठातून परत एक्झाम झाल्यानंतर जे 2 महिन्याची सुट्टी होती, जून जुलै ऑगस्ट रिझल्ट येईपर्यंत, त्या सुट्टीमध्ये मी क्रेडिट कार्डचं काम करायला गेलो. त्यावेळेस पण प्रवीण पोळनी पहिलं जॉईन केलं, नंतर मला बोलवलं. मला तर मार्केटिंगची भीती वाटायची, बोलता येत नव्हतं, आजही नाही बोलता येत. आणि आजही मी सेल्स नाही करत किंवा मला ते कन्व्हिन्सच करता येत नाही लोकांना, फक्त रियालिटी दाखवता येते, हे काय आहे ते काय. मग ते 2 महिने क्रेडिट कार्डचं काम केलं. त्यावेळेस मी UPSC MPSCच्या मागे थोडंसं लागलो होतो आणि सेट नेट करून म्हटलं कुठेतरी प्रोफेसर व्हावं. ओके. पण ऍक्च्युअल प्रत्येकाला आपली अवकात माहीत असते. माझी अवकात तेवढी नव्हती हे मला पहिल्या प्रयत्नात कळलं की आपण काय MPSC करू शकत नाही, UPSC तर लांब आहे. दोन्ही एक वेळेस मी अटेम्प्ट केले, पण ते येणार नाही हे मला पहिल्या याच्यात कळलं. मी त्याच्या मागे नाही लागलो. म्हणजे आज ही भिंत मला जर डोक्याने तोडून पलीकडे जायचंय, मी नाही जाऊ शकत, किती दृढ इच्छा किती काही ठेवलं तर.
त्यापेक्षा त्या भिंतीला न तोडता आपलं खिडकी दरवाजातून बाहेर गेलेलं परवडलं. अगदी बरोबर. कुठे डोकं आपटायचंय आणि कुठं प्रयत्न करायचे ते मला पहिलंच कळलं. म्हणून मी ते क्रेडिट कार्डच्या जॉबला गेलो. नंतर जॉबला गेल्यानंतर 2 महिन्यात मला तो जॉब सोडला मी आणि तोपर्यंत रिझल्ट पण आला आणि मग पुढे काही सेट नेट नव्हतं करायचं. आणि तसा ऍक्च्युअल मी फेल्युअरच होतो त्यावेळेस. PG होऊनही माझ्याकडे काम नव्हतं. पेट्रोल पंपावर दारोदारी फिरून ऑफिस टू ऑफिस फिरून मी क्रेडिट कार्ड विकायचो. त्यावेळेसही वासंती माझ्याबरोबर होती आणि दुसरा अजून एक मित्र आहे संजय वाघमारे. आम्ही तिघं अख्खं धनकवडी बिबेवाडी पिंजून काढला एरिया पायी चालून क्रेडिट कार्ड. 2 क्रेडिट कार्डचं टार्गेट असायचं 2 किंवा 5 दिवसाला. त्याच्यानंतर एकदा मी सिडॅकमध्ये गेलो. एकाला क्रेडिट कार्ड द्यायचं होतं पण त्याला क्रेडिट कार्ड नको होतं. मग तो माणूस मला म्हटला, मनोज सिन्हा नाव होतं, कि मेरे बच्चे के लिए वो ICICI का एक चाइल्ड प्लान है, उसमें पैसा इन्वेस्ट करना है और आप उसका इन्फॉर्मेशन दोगे क्या. आता त्याला वाटलं होतं की मी ICICIचा मॅनेजर आहे, म्हणजे ICICIचा एम्प्लॉई आहे. मी तर क्रेडिट कार्ड विकत होतो. पण कमिटमेंट कशी घडवते, मी त्या माणसाला कमिट केलं की सर मैं कल लाके देता हूं. दुसऱ्या दिवशी मी त्या माणसाकडे जायला पाहिजे होतं की नव्हतं? जायला पाहिजे होतं 100%. पण नसतो गेलं तरी काय फरक नव्हता पडणार मला. काय कारण तो क्रेडिट कार्ड घेणारच नव्हता. एकदा त्या माणसाला कमिट केलं मी की मी आणून देतो. मी ते ऑफिस शोधलं, ICICI प्रुडेन्शियलचं ऑफिस कुठे. तिथं गेलो, तिथून ब्रोशर घेतले आणि त्या माणसाला दुसऱ्या दिवशी जाऊन देऊन परत कामाला गेलो. वा. म्हणजे जिथं माझा 1 पैशाचा फायदा नव्हता. पण येताना नंतर विचार केला की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे लोक जर स्वतःहून मागतायत म्हणजे काहीतरी वेगळं आहे. आणि ते इकॉनॉमिक्समध्ये मी शिकलो होतो, म्युच्युअल फंड आणि ते इन्शुरन्स. मग मी तिथं गेलो. तिथं त्यांना विचारलं की ही एजन्सी घेण्यासाठी काय करावं लागतं. आणि मग ती एजन्सी मी एक्झाम दिली. मग ती एजन्सी घेतली आणि नंतर मग कोल्ड कॉलिंग, येलो पेजेसवरून फोन करायचो. ATMच्या बाहेर थांबायचो रात्री घरी येताना, पेट्रोल पंपावर थांबायचो आणि ते ब्रोशर वाटायचो मी. त्यावेळेसही मला कमिटमेंट किंवा कुणाला रिपोर्टिंग करायची गरज नव्हती. मी काम नाही केलं तरी मला फरक नव्हता पडत. आहे ते चाललं होतं. पण त्यावेळेसही मी 9 वाजता घर सोडायचो, पुण्यात जायचो. पुण्यातल्या ऑफिसला एजंट होतो. जायलाच पाहिजे असं नाही. तिथले एम्प्लॉई येण्या अगोदर मी त्या ऑफिसमध्ये असायचो. तिथं बसून कोल्ड कॉलिंग करायचं. 50-100 कॉल करायचे. त्यातून 5-6 अपॉइंटमेंट मिळायच्या. त्यातून एखादी पॉलिसी मिळायची. म्हणजे महिन्याचं इन्कम किती असायचं, पूर्ण वेळ काम करून 2,000 ते 3,000 रुपये. बापरे. एक MA इकॉनॉमिक्स झालेला मुलगा. म्हणजे मी फेल्युअर होतो त्यावेळेसचा. तिथंही नंतर दुसरी स्टोरी, दुसरा प्रश्न येईल. 2002 मध्ये मी हे स्टार्ट केलं. 2004 मध्ये एक घटना घडली आणि तिथून मी पूर्ण बदललो. मग ती फिनिक्स भरारी तिथून ऍक्च्युअल चालू होईल. पण 2002चा PG झालेला मुलगा 2004 पर्यंत हार्डली 2-3 हजार रुपये महिन्याला कमवत होता. हार्डली. पण हार्डवर्क 1000 पट करत होता. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा मी कधीही बघितला नाही. रात्री 12 वाजलेत, 1 वाजलाय की 9 वाजलेत, कधीही बघितलं नाही. सकाळी 10च्या नंतर कधी घरातून निघालोय, कधीही झालं नाही. वा. खरं तर हे आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायी आहे की कन्सिस्टन्सी तुमच्याकडे असायला पाहिजे, स्वतःला बद्दलची कमिटमेंट असायला पाहिजे. आणि ती कमिटमेंट असेल तर ऊन वारा पाऊस अंधार रात्र दिवस तुमचं काही बिघाडू शकत नाही. व्हेरी गुड. सो असं काय घडलं पुढं की त्यानंतर इथंपर्यंतचा स्टोरी ऐकला, इथून पुढे ती फिनिक्स भरारी घेतानाची सुरुवात, नेमकं तिथे काय टर्निंग पॉईंट काय आला आणि कसे तुम्ही याच्यात पुढे करत गेले? आता आयुष्यातलं माझ्या टर्निंग पॉईंट म्हणजे 2004 पर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं. शिक्षण होतं, शिक्षण संपलं होतं. नंतर हे काम चालू होतं क्रेडिट कार्ड तर बंद होतं, इन्शुरन्सचं काम चालू होतं. नंतर 2004ला मी ह्याची म्युच्युअल फंडची एजन्सी घेतली आणि म्युच्युअल फंड पण चालू झालं. तर 26 जून 2004ला म्हणजे 25ला लग्न झालं लहान भावाचं लक्ष्मणचं. कारण मला काही लगेच करायचं नव्हतं म्हणून मी त्याचं लग्न आणि होईल का नाही माहित नव्हतं. त्यामुळं त्याला अडवायचं, माझ्यामुळं अडवणूक नको होती म्हणून मी त्याचं लग्न अगोदर ठरवून ते अरेंज झालं, गावाला झालं. आणि तिथून आम्ही गावाहून घरी आलो परत.
आणि आमच्या घराच्या पाठीमागे एक 200-250 फुटाचं एक रिकाम छोटं जागा होती. तिथं आम्ही एक 9-10 पत्ते राहावं म्हणून एक पत्र्याचं शेड बांधलं होतं. आणि त्याच शेडमध्ये मग दुपारी शेड बांधताना आत्याची माझी बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली वगैरे. 26 तारखेला दुपारी घडलं. 26 तारखेलाच संध्याकाळी नवरा नवरीच्या आंघोळीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाला. आता दुपारची बाचाबाची कुठल्या थराला जाईल हे कुणाच माहित नव्हतं. मे बी त्यांना माहित असेल, चुलते आत्या, चुलत भाऊ, आत्ते भाऊ, जे कधीही आम्ही किंवा त्यांनी कधी विचार केला नसेल की एवढं मोठंही काहीतरी घडू शकतं. म्हणजे प्रत्येकाला एक सांगतो की ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदाचा क्षण असतो ना, त्याच्या मागे एक काहीतरी वाईट घटना दबून बसलेली असते. ती कधी येईल कुणालाही अंदाज नसतो. आणि ती आली की अख्खं आयुष्य बर्बाद होतं, घरदार बर्बाद होतं. कुठल्याही आनंदाच्या क्षणामध्ये एक काहीतरी लपलेलं असतं. त्या रात्री दुपारच्या बाचाबाची नंतर त्या रात्री आंघोळी वगैरे झाल्यान त्यावेळेस आमच्यावर त्यांनी डायरेक्ट हल्ला केला. बेसावध होतो, लोखंडी रॉड, पाईप वगैरे. आणि मी जर सावध असतो तर मी एक दोघांना संपवलं असतं. आणि ते संपवलं असतं तर मी इथं नसतो. परत पुन्हा एक सांगतो, संपवलं असतं मी इथं नसतो. माझ्यावर लोखंडी रॉडचे वार झाले, डोक्यात स्कल फ्रॅक्चर 18 टाके, हात फ्रॅक्चर. या हाताला तुमच्या अजूनही ते वडील माझ्यापेक्षा डबल टाके. बापरे. म्हणजे वडिलांनाही सोडलं नव्हतं. मला एकाने तिथून बाहेर काढलं. मोठा भाऊ बाळू, त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर. आईला मार बसलेला. फक्त लक्ष्मण राजकुमार ह्यांना काही नव्हतं झालं आणि बहीण. तिथून मी एका मित्राने बाहेर काढलं. आनंदनगर मधून मला वर पेट्रोल पंपाच्या इथं ऑटो रिक्षाच्या तिथं घेऊन गेला तो. तिथून मला ऑटो रिक्षातून पोलीस चौकीपर्यंत न्यायलाही एक रिक्षा तयार नव्हता, एकही नव्हता. बापरे. हात असा डोक्याला होता, हात फ्रॅक्चर म्हणून पकडला होता, हात डोक्याला होता, रक्त येत होतं, 18 टाके पडले होते ते. तिथून पोलीस चौकीत गेलो चिंचवड गावात. एका रिक्षावाल्यांनी सोडलं, तयार झाला. लांबचा नातेवाईक होता. पण कोणीही त्यावेळेस तिथून ऑटो रिक्षावाला एकही मुलगा तयार नव्हता, जे की मी सगळ्यांना ओळखत होतो, सगळे मला ओळखत होते. त्यामुळे तुमच्या वाईटाच्या वेळेस कधी कोणी कुणाला मदतीला येईल शाश्वती नाही. आपणच आपला संघर्ष आणि तो वेळ घालवायचा असतो. तिथून मी चिंचवडगाव चौकीत गेलो. तिथून पोलीस म्हणले की पहिलं YCMला जा. मग तेवढ्यात राजकुमार गाडी घेऊन आला आणि तिथून YCMला गेलो. YCMला त्या ICU मध्ये मी इकडं झोपलो होतो, वडील इकडे झोपले होते. माझ्या डोक्याला टाके होते, म्हणजे जखम होती, त्यांच्या डोक्याला जखम होती. अक्षरशः अण्णांना जवळपास 36 टाके पडले होते. एक सरळ वार होता ना, एक असा आडवं. 36 टाके होते. आणि त्यावेळेस ती सुई घुसवताना त्यांच्या बॉडीमध्ये जो पेन होत होता ना, कारण मी असं बघत होतो, प्रत्येक क्षणाला असं वाटत होतं की माझ्या हृदयात असा सुईचा धागा घुसवतोय सुई कोणतरी. एवढा त्रास झाला होता मला ते बघताना. नंतर मला टाके घालताना मला काहीच वाटलं नाही, काही फरक नाही पडला. पण तो जो त्रास बघितला होता ना, बेशुद्ध होते, सुई घुसवले तरी बॉडी हलायची. त्या जखमेपुढं मी तर किरकोळ होतो, मला वाटलंही नाही काय. त्या रात्री असं वाटत होतं की स्वतः आत्महत्या करावी किंवा समोरच्याचा मर्डर करावा, एक दोघांना तरी मारावं. दोन पर्याय खूप आले होते. आणि ताकद थोडी जरी असती ना माझ्या हातात, मारलं असतं तिथे एखाद्याला तरी. पण ते केलं असतं तरी मी आज इथं नसतो. त्यामुळे ती आयुष्यातली माझ्या सगळ्यात वाईट घटना, जी घटना घडली नसती तर राम गायकवाड परत घडलाच नसता. दुसऱ्या दिवशी पोलीस केसचं हे आलं, वॉरंट. आणि हे म्हणजे पोलीस यंत्रणा किंवा सिस्टीम कशी मॅनेज केली होती दुपारपासून त्यांनी, की दुपारीच पोलिसांना पैसे देऊन त्यांनी पोलीस चौकी मॅनेज केली होती.
बरं. पॉलिटिकल लोकांना पण बरोबरीला घेतलं होतं. आता नाव नाहीत घेता येणार, पण आहेत ते आजही जिवंत आहेत. आणि पोलिसांना मॅनेज केलं होतं जे काय पैसे देऊन. आमच्यावर एवढे वार होते, त्यांच्यावर एकावरही वार नव्हता कुठलाही. आई फक्त एकाला चावली होती मांडीला खाली पडल्यावर. आमच्यावर 326 कलम लावलं होतं, जे 307 पेक्षाही तसं वाईट आहे, नॉन बेलेबल, की आम्ही सुटूच नाही. एवढं कलम त्या पोलिसांनी पैसे घेऊन लावलं होतं. आणि हे असे भ्रष्ट पोलिसांमुळं कितीतरी आयुष्य बर्बाद झाले असतील हे 100%. काही भ्रष्ट पोलिसांमुळे कितीतरी जे गुन्हेगार बनणार नव्हते ते ह्या सिस्टीममुळे गुन्हेगार बनले असतील. बरोबर. तर हे भ्रष्ट पोलीस जे आहेत ना, आणि मी ओपनली सांगतो, आज पोलिसांचे सेशन मी घेतो, तरी म्हणतो की काही हे जे नासलेले कांदे किंवा किडलेले जे आहेत ना आंबे, त्यांच्यामुळे तो जो धाक आज जो पोलिसांचा आहे ना तो नाहीये तेवढा. कारण खूप प्रामाणिक पोलिसही आहेत, पण हे असे काही पोलीस आहेत ज्यांच्यामुळं कितीतरी आयुष्यांची वाट लागली. त्या दिवशी जर मी तिथून बाहेर पडलोच नसतो, म्हणजे तिथून मला ते परत मी एका मोठ्या अधिकाऱ्यांना फोन केला, ते आजही माझे क्लायंट आहेत, ऐकत होते त्यावेळेस. ते देवासारखे मला भेटले. त्यांना फक्त एकच फोन केला मी रात्री, ज्या दिवशी भाऊ दुपारी ते सगळे बेलवर बाहेर आले, आम्ही ऍडमिट असून, आणि भाऊ माझा येरवडा जेलमध्ये, बेल नाही झाली. म्हणजे जर मिटवायचं असतं, सगळेच नातेवाईक होते ना सगळे, बरोबर, सगळेच भावाला पण बाहेर काढू शकत होते. त्या दिवशी माझं डोकं फिरलं खरं दुपारी, खूप रडलो होतो मी, की ज्या भावानी कधीच काही हे नाही केलं, मी तरी सहन केलं असतं ते जेल, काय मला फरक नाही पडत. पण ज्या भावाला, म्हणजे त्याचा स्वभाव एवढा की घरात असं उंदीर आला किंवा मांजर आणि भांड वगैरे पडलं तरी तो ओरडत उठणारा भाऊ, एवढा हळवा, आणि तो जेलमध्ये गेला होता. अक्षरशः खूप रडलो होतो, रात्रभर रडलो त्या दिवशी. आणि मग त्या कमिशनरला फोन केला होता की म्हणलं तुम्ही फक्त इथं येऊन बघा, आणि तुमच्या पोलिसांनी पैसे खाऊन हे अशी केस लावली ज्याला बेल नाही. मग त्यांनी इन्क्वायरी केली, परत मग ते केस त्यांच्यावर दुसरी लागली, आणि परत त्यांना पण जेलमध्ये टाकलं. तो दिवस होता. आणि नंतर रात्री ज्या दिवशी बिल आलं ना, 2 दिवसानंतर 1400 रुपये बिल आलं, आणि ते 1400 रुपये बिल भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस बिल भरलं होतं वासंतीने तिच्या स्पिरिटचा 816 रुपयाचा हप्ता, 826 रुपयाचा हप्ता बाउन्स केला होता. आणि आज एक मित्र आहे माझा जो मंत्रालयात सेक्रेटरी लेवलला आहे, संतोष रोकडे, त्यांनी 500 रुपये भरले होते. असं भरून ते बिल भरलं होतं. त्या रात्री मी आयुष्यात सगळ्यात जास्त रडलो होतो. आणि एकच सांगेन की त्या दिवशी मी मेलो होतो मनातून. राम हा माणूस मेला होता. त्या रात्री मी डोळ्यातून येणारं पाणी माझ्या अगोदर बंद झालं का मला अगोदर झोप लागली हे मला आठवत नाही. फक्त डोळ्यातून पाणी येत होतं, डोकं दुसरीकडे होतं. आणि त्या दिवशी रात्री ठरवलं होतं की इथून पुढं मी मरेपर्यंत पैसा नाही असा एकही दिवस येऊ देणार नाही. आणि मी स्वतःला त्या दिवशी त्या अंथरुणात जाळून टाकलं होतं, अक्षरशः जाळून टाकलं होतं की राख बनलो होतो मी. संपलं सगळं. आता इथून पुढं उद्या जे नवीन तडफेने उठेन ते आयुष्यात परत खाली कधीच दिसणार नाही, आणि अशी वेळ कधीच येणार नाही. आणि त्या दिवशी मी सोडलं होतं की भांडणं नाही करायचे, परत बदला नाही घ्यायचा. बदला घेणं मला सोपं होतं, पण मी बदला घ्यायचा विचार काढून टाकला होता की आपण घडायचं पहिलं, आणि एवढं मोठं घडायचं की परत अशी वेळ मरेपर्यंत कधी येऊ द्यायची नाही. कारण जर बदला घेतला असता तर मी परत जेलमध्ये गेलो असतो, आयुष्य बर्बाद झालं असतं. पण त्या वाईटातूनही मी चांगलं घेतलं की हा वाईट क्षण जर आला नसता तो मी नसतो घडलो. परत तेच काम करत असतो. होता त्या दिवशी पुनर्जन्म, तो राम गायकवाडचा रिअल पुनर्जन्म. येस. त्या क्षणाच्या आधीचा राम गायकवाड वेगळा होता. येस, 100%. स्वतःला जाळून, म्हणजे खऱ्या अर्थानं जे म्हटलात की राखेतून जो घडलेला आहे तो राम गायकवाड.
अप्रतिम, खरंच खूप छान. मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही संघर्ष येत असतात, घटना घडत असतात. मला खूप तुमच्याकडची एक चांगली गोष्ट जाणवली. मी पूर्ण स्टोरी ऑब्झर्व करतोय तर मला असं लक्षात येते की संघर्ष, प्रॉब्लेम्स, अडथळे, अडचणी, व्हॉट एव्हर जे काय आलं त्या प्रत्येकाला तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये घेतलं. कधीही निगेटिव्ह वे, म्हणजे पर्याय होता तुमच्याकडे, बदला घेण्याचा पर्याय लगेच होता. तो पर्याय निवडला असता तर पुन्हा इथे आज आला नसता. किंवा अनेक ठिकाणी शाळेला न जाण्याचा पर्याय सुद्धा होता, तो पर्याय निवडला असता तर पुन्हा तुम्ही इथे नसता. म्हणजे पॉझिटिव्ह वे मध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला डिसिजन घेत आलात आणि त्यामुळे आज तुम्ही या यशाच्या शिखरावरती पोहोचलात. अप्रतिम. इथेपर्यंतची स्टोरी खरंच मला वाटतं की प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. उठसूट छोट्याशा कारणांमधून लगेच मोठंसं तांडव करण्यासारखं काय नसतं. संयम काय माणसाला देतो आणि कुठे नेऊन ठेवतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. ग्रेट. आता यानंतरचा प्रवास कसा सुरू झाला? आता त्यानंतर मग फक्त काम, म्हणजे आज मी ती कॅप आणणार होतो, फेसबुकला कालचाच फोटो आहे. 20 वर्षानंतर ती कॅप घालून मी परवा दिवशी मुलीबरोबर एका शाळेच्या ट्रिपला गेलो होतो. गोल कॅप आहे, टिपिकल आपले ते विवेक मुश्रान घालतो तशी. डोक्याला पट्ट्या होत्या, हाताला प्लॅस्टर होतं. 6व्या-7व्या दिवसानंतर हॉस्पिटलमधून आल्यानंतर कामाला सुरुवात केली होती. इथून परत सकाळी 8-8:30ला कोर्टाची कामं, मग पोलीस केस, हे ते करत करत कामही करायचं. चिंचवडवरून बसनी बसायचो, बालगंधर्व आपल्या ह्याला कॉर्पोरेशनला उतरायचो पुण्यात. तिथं वासंती घ्यायला यायची, तिथून आम्ही ऑफिसला जायचो. एक जण तर काका हसले होते मला बघून, म्हणले अरे देवानंद जैसा दिख रहा है तू बेटा, गोल टोपी घालून. पण ती टोपी का तर डोक्याला सगळ्या पट्ट्या होत्या. आणि पावसाळ्याचे दिवस होते, 26 जूनला भांडणं झाले होते, त्यामुळं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा जुलै ऑगस्ट पावसाचे दिवस होते. तरीही मी एकही दिवस घरी बसलो नव्हतो. वासंती कायम यायची. एकदा तर पोलीस केसच्या वेळेस जामीन द्यायला पण कोणी नव्हतं कोणी येत. नातेवाईक किंवा हे आपण आपल्याला वाटतं की माझे मित्र आहेत, नातेवाईक आहे, पण ज्यावेळेस आपल्याकडे असतं त्यावेळेसच ते असतात. कटू सत्य, आपल्याकडे असलं तरच ते असतात. आपल्याकडे काही नसतं त्यावेळेस कोणीही आपलं नसतं. त्यावेळेस वासंती नेमके मग आम्हाला हे काम करून तर भागणार नव्हतं, म्हणून मग एकाला फिक्स पगार असावा म्हणून वासंती पोलीस बनली होती. वायरलेसला जॉब तिला मिळाला होता. तिचा जॉब 6-7 महिने झाले होते किंवा वर्ष झालं असेल, आणि आईला जामीन द्यायला ती कोर्टात उभी राहिली होती. लग्नही नव्हतं झालेलं. वा. म्हणजे कमिटमेंट की पोलिसाचा जॉब, आणि ती माझ्या आईला जामीन द्यायला त्या कटघऱ्यामध्ये जाते. त्यावेळेस त्या जजनी तो जामीन घेतला नव्हता कारण ती पोलीस होती, आणि त्यालाही जाणवलं असेल काहीतरी जवळचं नातं आहे म्हणून ही मुलगी आज पोलिसाचा जॉब ते रिस्क घेऊन ती जामीन देते. तो नव्हता घेतला. आता परत किती मुली तशा करतील. वासंतीकडे त्यावेळेसही चॉईस होता की एवढं पोलीस केस झाली वगैरे सगळं झालं. अक्षरशः दिवसभर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन रडत बसायची, घरी रडता येत नव्हतं म्हणून. त्या दिवसांमध्ये ग्रेट. दिवसभर युनिव्हर्सिटी आम्ही ज्या झाडाखाली बसायचो तिथं जाऊन रडत बसायची. आणि नंतर मला नेणं आणणं ते काम, नंतर काम करणे, अक्षरशः त्या 8 दिवसातही मी खूप काम केलं. नंतर पोलीस केस एका बाजूला चालू, पोलीस केस संपली 2007ला. पोलीस केस काम सगळं. एक दिवस तर ते TCSचा IPO आला होता, 850 रुपये. शेवटचा दिवस होता. मांडीवर म्हणजे स्प्लेंडरवर हाताला प्लॅस्टर, मांडीवर हात ठेवला होता. पाऊस पडत होता, हाताला प्लॅस्टर, आणि मी भिजत एका क्लायंटकडे गेलो होतो. आणि पैसे किती मिळणार होते? 50 रुपये कमिशन. जायची गरज होती का 50 रुपयासाठी? एवढी रिस्क घेऊन नव्हती, पण मला थांबायचंच नव्हतं. त्या दिवसानंतर मी आयुष्यात माझा आराम मी कधीही बघितला नाही. खूप साऱ्या मित्रांचे नातेवाईकांचे लग्न झाले, खूप जण वारले. त्याच्यावर मी ट्रोल पण होईन, पण
नाही गेलो मी. मला माझं करिअर घडवायचं होतं. थोडक्यात स्वतःला कोंडून घेतलं स्वतःसाठी. संपून टाकलं होतं मी. जेवढा सोशल अगोदर होतं ना, भांडणाच्या अगोदर, शाळा कॉलेजमध्ये असा एकही वर्ग नसायचा की माझे मित्र नाहीत. प्रत्येक वर्गात मित्रमैत्रिणी होते, प्रत्येक एरियामध्ये मित्र होते. नंतर राम गायकवाड हा फक्त एकटा सगळे जुनं सगळं तोडून टाकलं त्याने. फक्त करिअर, एक करिअर. मग 2004ला ज्याच्याकडे 1400 रुपये नव्हते तिथून आनंदनगर सोडलं, एका मामाच्या घरी भाड्याने राहायला गेलो. मग तिथं 6 महिने राहिलो. मग जवळ नातेवाईकाचे गेलं की कुजबुज होतात. बरोबर. ओपन होतं, सगळं कळतं. आपण 8 दिवस कुठल्या नातेवाईकांच्या घरी गेलो तर आपल्याला कळतं. 1 दिवसाची ट्रीटमेंट आणि 8 दिवसाची ट्रीटमेंट. पण मजबुरी होती. त्या दिवशी परत तिथं ठरवलं, हातात 30,000 रुपये होते फक्त माझ्या. म्हणलं एक आमचा जागा होती, 1 गुंठ्याची जागा मोरे वस्तीला. म्हणलं तिथं घर बांधायचं. 30,000 काय होईल का माहित नाही. म्हणलं फक्त फाउंडेशन जरी झालं ना, परत पत्रे उभे करायचे वरून बाजूनी, पत्र्याच्या शेडमध्ये राहायचं. आणि त्याच मामांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. म्हणलं होतं काम चालू करा. तिथून म्हणजे 2004ला 1400 रुपये नसणारा 2007ला 6लाच ऍक्च्युअल अख्खं 6 लाखाचं घर बांधलं होतं. वा, 3 वर्ष. 30,000 रुपये द्यायचं, दिले मामांना आणि म्हणलं काम चालू करा. खूप काम करायचं, 10-11 अक्षरशः भिजायचो, अंडरवेअर भिजायची, सॉक्स भिजायचे, तरी काम करायचो. कधीही मी थांबलो नाही, कधीही थांबलो नाही. खूप काम केलं, म्हणजे अक्षरशः असं जीव जाईल असं वाटायचं. रस्त्याच्या कडेला थांबून जेवलो. ऊन, हिवाळा, पावसाळा कधी काही बघितलं नाही. त्यामुळे आजही ऊन, हिवाळा, पावसाळा माझ्याकडे कधी कुठलं जॅकेट जर्किन नसतंच. कारण बॉडी तशी आता झाली, नाही फरक पडत. अक्षरशः रात्री 10-11 वाजेपर्यंत काम केले. इकडे काम विटा लागणार आहेत, लगेच मामांना सांगायचं काय लागणार आहे पुढच्या 8 दिवसात. मग ते म्हणायचे एवढं एवढं बजेट लागेल. इकडे काम करायचं, मग अंदाज यायचा. मग पहिलं फाउंडेशन झालं, मग पिलर उभे केले. पिलरला किती लागतात तर 25,000 रुपये एका पिलरला. मग पिलर म्हणलं, पिलर झाले की पत्रे मारून वर पत्रे टाकून राहू. मग पिलर झाल्यानंतर मामानं म्हणलं भिंती बांधायच्या, विदाऊट प्लॅस्टरच्या किती लागतील. मग तेवढं काम करायचं. मामांना सांगायचं करा ऑर्डर. मग म्हणलं प्लॅस्टर बिना प्लॅस्टरचं राहू, वर सिमेंटचे पत्रे टाकू. मग नंतर तेवढं काम होईपर्यंत खूप काम केलं, म्हणजे अक्षरशः खूप काम केलं. म्हणजे मी नव्हतोच, झपटलो होतो पूर्ण. मग स्लॅबला किती पैसे लागतील, त्या 1.5 लाख रुपये टाका स्लॅब. प्लॅस्टर नाही करायचं. मग स्लॅब झाला. मग म्हटलं प्लॅस्टरला किती पैसे लागतील, करा ऑर्डर. येणार आहेत पैसे पॉलिसीचे, म्युच्युअल फंडचे. ते पैसे जसे येतील तसं वेड्यासारखं काम केलं होतं. आणि ते घर ज्या दिवशी बांधून पूर्ण झालं आणि पहिल्या दिवशी जाऊन राहिलो ना, पहिल्या रात्री, त्यावेळेस मी मेलो जरी असतो ना तिथं त्या घरात, तरी मी सुखी समाधानी एकदम आनंदाने मेलो असतो. एवढा आनंद भेटला होता. कारण 3च वर्षापूर्वी माझ्याकडे 1400 रुपये नव्हते. 3 वर्षात मी विदाऊट लोन, एकाही नातेवाईकाकडून, एकाही मित्राकडून आणि एकाही बँकेकडून किंवा कुणाकडून 1 पैशाचं कर्ज नव्हतं घेतलं. सगळं कॅशमध्ये केलं होतं. वा. पैसे कमवले, घर बांधलं. ग्रेट. म्हणजे 3 वर्षात हे घडलं. पण त्यासाठी हार्डवर्क खूप केलं, खूप. खऱ्या अर्थानं मला वाटतं की घराचा पाया भरता भरता तुमच्या आयुष्याची पायाभरणी किंवा करिअरची पायाभरणी तिथंच झाली. येस. आणि त्यामुळे पुढचा म्युच्युअल फंडचा तुमचा प्रवास सुखकर झाला. आज 450 कोटी रुपयांचा म्युच्युअल फंड तुम्ही सांभाळताय. लाखो रुपये आज तुम्ही स्वतः महिन्याला SIP मध्ये स्वतःच्या नावे इन्व्हेस्ट करताय. करोडो रुपयांची संपत्ती तुम्ही आज कमावलीत. ज्या घरासाठी म्हणून तुम्ही एवढं झटलात किंवा ज्या घरासाठी म्हणून जी भांडणं झालीत आणि त्या जवळच्या लोकांनीच तुमच्यावरती हल्ला केला, खरं तर त्यातनं तुम्ही राखेतनं उठलात आणि आज त्याच आनंदनगर झोपडपट्टीच्या शेजारी 5 करोड रुपयांचं घर तुम्ही घेताय. म्हणजे 500 रुपये नसताना ज्या झोपडपट्टीत आलात त्याच झोपडपट्टीच्या शेजारी आज आलिशान मान वरती बघितली तर डोक्याची टोपी खाली पडेल अशा उंच पिंपरी चिंचवड मधल्या इमारतीमध्ये, त्याच आनंदनगर झोपडपट्टीमध्ये आज तुम्ही घर घेताय किंवा घेतलं.
तर काय काय वाटतं म्हणजे आज हे घर घेत असताना, कारण ज्या आनंदनगरमध्ये तुमची जन्म झाला त्याच आनंदनगर शेजारी किंवा तिथेच आज तुम्ही एवढं मोठं आलिशान घर घेताय किंवा मधले जे काही भांडणं झालीत हे झालीत, तर आज काय वाटतं तुम्हाला? एकच वाटतं की मी त्या गोष्टी आयुष्यात कधी विसरलो नाही, आजही विसरू शकत नाही. ते एक माझ्या एनर्जी पॉइंट आहेत, म्हणजे माझं चार्जर आहे. ते मोटिवेशन मिळतं की मला अजून खूप मोठं म्हणजे बनायचं. असं म्हणता येईल जे घडतं ते चांगल्यासाठी Yes. फक्त ते आपण कसं घेतो त्याच्यावर आहे. एक्झॅक्टली. कसं घेतो त्याच्यावर आहे. पोरीने नाही म्हटलं म्हणून मी तिला जाऊन मारलं, ऍसिड किंवा चाकू हल्ला विषाची केला किंवा मी आत्महत्या केली. नातेवाईकांची भांडणं झाली म्हणून मी त्यांचा बदला घेण्यासाठी माझं करिअर बर्बाद केलं. आई शाळेत जाऊ नको म्हटली म्हणून मी नसतो गेलो. सोपे मार्ग होते. पुढं आयुष्यात काम न करता टाइमपास टावळ्या करायच्या किंवा त्याच आनंदनगरमध्ये राहायचं पॉसिबल होतं. पण प्रत्येक गोष्टीतून मी शिकत गेलो आणि ती सद्बुद्धी मिळाली आणि करत गेलो. त्याच्यामुळं आजही 400 कोटी रुपयाचे ॲसेट आहेत, समजा 450 कोटी रुपयाच्या सगळ्या लोकांच्या मिळून. आजही एकही माणूस मला म्हणू शकणार नाही की राम काहीतरी चुकीचा सल्ला दिलाय किंवा ह्यांनी 1 पैशाचाही काहीतरी कमिशनचा विचार केलाय. मी माझ्या आयुष्यात कधीही कमिशनचा विचार केला नाही. लोकांचा विचार केलाय. त्यामुळे प्रामाणिकपणा एवढं सांभाळलाय ना की एक काही जण मला म्हणू शकत नाही की ह्यानी माणसाने चुकीचं काहीतरी सल्ला दिलाय किंवा विकलाय. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न केले, कठोर मेहनत केली तरी आयुष्य घडतं. आज आपल्याला वाटतं भ्रष्टाचार करावा लागतो मला किंवा कुणाला तरी लाच द्यावी लागते किंवा काहीतरी भेसळ करावी लागते, 2 नंबर करावं लागतं 2 नंबर होण्यासाठी, तर मोठं होतं. गरज नाही. मला ना कुणाचा बॅकअप होता ना कोणीही नव्हतं. आज 450 कोटीमध्ये जवळपास माझे जर ह्या बिझनेसमध्ये येण्या अगोदरचे जर ओळखीचे लोक काढले ना, म्हणजे जे मला पहिल्यापासून ओळखतात ह्या बिझनेसमध्ये येण्या अगोदरपासून, अशा लोकांचे माझ्याकडे 3 कोटी रुपयेही नाहीत. 3 कोटीही नाहीत. म्हणजे पूर्ण 400-450 कोटी हे अननोन लोकांचे आहेत. अननोन, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणतात जवळची लोक विश्वास ठेवत नाहीत आणि मी तिथं गेलोही नाही. कारण एकतर गरीब आणि परत मी जर आपण कॉलेज मित्र आहे, मी जर तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हणलं ही पॉलिसी हे पॉलिसी, तुम्ही टाळाल पुढच्या वेळेसपासून. आणि पूर्वग्रहात मी म्हणणार राम असा होता, ते आता हे काहीतरी मागायला असेल, मग मला स्वार्थ आहे, मग ते डोक्यात आणि माणूस त्या नजरेनं बघतो. त्यापेक्षा तिथेच राम राम. आणि त्या घराचं जर म्हटलं तर काय होतं की तुम्ही चांगले विचार जर ठेवले ना तर जमिनीपासून माणूस कुठल्या लेवलला जाऊ शकतो त्याचं ते प्रतीक असणार आहे. आणि दुसरं काय असणार आहे की माझ्या कायम हृदयात आणि डोक्यात असणार आहे की मी सुरुवात तिथून केली, त्या झोपडीपासून सुरुवात केली. मी अजून मोठा नाही झालो. विचाराने मी तिथंच असेन. त्यामुळे मोठेपणा दिखावेपणा माझ्या लाईफमध्ये कधी येणारही नाही, कारण मी सुरुवात तिथून केली. मी माझा बेस नाही सोडणार आयुष्यात कधी. आज आम्ही तुम्हाला पाहतो की म्हणजे एवढाच तुमचा स्वतःचा महिन्याचा लाखो रुपयांचा इन्कम आहे, नेट प्रॉफिट आहे मी म्हणेन, आणि तरी सुद्धा कुठलाही दिखावेगिरी नाही. आजही सायकलवरून तुम्ही भेटता, आजही साधी 2 व्हीलर घेऊन येता किंवा सूट बूट टाय असा कुठला फार स्वतःला मोठं दाखवण्याचा तुमचा प्रयत्न नसतो. आणि एकदम साधं सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड असं व्यक्तिमत्व तुम्हाला नेहमी जेव्हा जेव्हा भेटलं तेव्हा मला बघायला मिळालं. एक शेवटचा प्रश्न विचारेन की आज ज्या लोकांनी तुमच्यावरती हल्ला केला, आज त्या लोकांची परिस्थिती काय आणि तुमचं हे यश बघितल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? ऍक्च्युअल माझ्यापेक्षा आई वडील किंवा भावांना माहित असेल, कारण मी परत नाही भेटलो कधीच कोणाला. आज त्यांची परिस्थिती काय आहे तुम्हाला? म्हणजे आजही ते झोपडपट्टीतच आहे? आजही झोपडपट्टीतच आहेत, तिथंच आहेत. मध्ये एक आत्तेभावाचा मुलगा, म्हणजे आत्तेभाऊ भेटला होता, हाय हॅलो केलं, म्हणजे चुलत्याची मुलं नाही भेटले. आज कसे दिसत आहेत ते पण मला माहित नाही. आत्याचा मुलगा भेटला होता. आजही भेटले तरी मी भेटेन त्यांना. खुनसीपणा माझ्या डोक्यात काहीच नाही, आजही नाही आणि कधीही नसणार आहे. फक्त आज त्यांना क्रेडिट मी आज परत एक का देईन, तर त्यांनी ती जर घटना घडवली नसती मी घडलो नसतो. त्यामुळे मी आज त्यांना
त्यांचे म्हणजे आभारच मानेन की मला घडवण्यामध्ये त्यांचा रोल खूप महत्त्वाचा होता. ते जर घडलं नसतं, जे की आम्ही कधीच विचार नव्हता केला, कारण त्या चुलत्यांनी आम्हाला लहानपणी खूप सांभाळलं होतं. त्या आत्यांचा पण संसार बसवायला वडिलांनी खूप मदत केली होती. मुलांना पण आम्ही लहान म्हणजे जे आत्ते भाऊ चुलत भाऊ यांच्यात कधीही काही प्रॉब्लेम नव्हते, कधी असं घडूच शकणार नव्हतं. पण ते घडलं. ती वेळ वाईट होती. लोक वाईट होते का माहित नाही, वेळ वाईट होती म्हणून ती वेळ घडून गेली. मी त्यांना कधी आता वाटणारही नाही की म्हणजे मी कधी बदला घेईन किंवा मला खूप आनंद होईल की ते खूप गरीबासारखे राहिले म्हणून मला विकृत आनंद होईल, कधी नाही. तुम्ही स्वतःवरती फोकस केलात आणि स्वतःच्या कर्तृत्वातनं स्वतःला सिद्ध केलं. येस. सुपर. सो रॅपिड फायर म्हणजे मी एक 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे जे इतरांसाठी सर्वांना मार्गदर्शक असतील. तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवातून जसं तुम्हाला वाचनाचं आवड लागलं, तर असं एक पुस्तक जे ऑडियन्सनं वाचावं असं तुम्हाला वाटतंय तर काय, कोणतं पुस्तक सजेस्ट कराल? हाऊ टू थिंक बिग. हाऊ टू थिंक बिग. ते मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न, जेव्हा निवडीची वेळ येते म्हणजे प्रेम आपण म्हणतो की टीनेजमध्ये आल्यानंतर, तर आता टीनेज मधली जी मुलं मुली असतील त्यांच्यासाठी तुम्ही असं काय निवडी संदर्भात काय सल्ला द्याल? अवघड निर्णय घ्या, सोपा पर्याय नका शोधू. व्हेरी गुड. त्यानंतर असा एखादा गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी किंवा आता आर्थिक अडचणीत असणारा एखादा व्यक्ती, अशा प्रॉब्लेम मध्ये असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल? शांत राहणे, फोकस करणे. व्हेरी गुड. त्यानंतर बरेचदा मनामध्ये विकृती घेऊन किंवा राग ठेवून स्वतःचं काहीतरी करायचं म्हणजे कर्तृत्व होईल असं वाटत असतं अनेक लोकांना. घटना घडलेल्या असतात आणि मनात फक्त कुठेतरी म्हणजे काय म्हणतो की आपण राग फक्त मनात असतो. अशा व्यक्तींना काय सल्ला द्या? विसरून जाणे. फॉरगिव्ह करा, सोडून द्या. हा, फॉरगिव्ह. व्हेरी गुड. विस्तव दुसऱ्याच्या अंगावर फेकताना आपला हात भाजणार आहे. अगदी बरोबर. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही आर्थिक स्वतंत्रतेचे धडे देतात, लोकांना फायनान्शियली फ्री बनवताय, लोकांचं मनी मॅनेज करून पुढे जात आहे. तर आज असंख्य लोक आहेत भारतात. असं म्हटलं जातं की लोक आता शब्दसाक्षर आहेत, पण 97% लोक अजून म्हणजे अर्थसाक्षर नाही आहेत. फक्त 3%च लोक अर्थसाक्षर आहेत. तर प्रत्येकाचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या फायनान्शियली सफल बनावं, चांगलं बनावं, यासाठी स्वतःला आर्थिकदृष्ट्या कणखर बनवू इच्छित असणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला, फायनान्शियली फ्री बनवू इच्छित असणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला फायनान्सच्या दृष्टीने तुम्ही काय सल्ला द्याल? एकच, अवकात जेवढी आहे त्याच्यापेक्षा कमी खर्च करा आणि जेवढी अवकात बचत करण्याची त्याच्यापेक्षा जास्त बचत करा. वा. खर्च करताना कमी खर्च करा, अवकातीपेक्षा कमी. बचत करताना अवकातीपेक्षा जास्त बचत करा. ग्रेट. तरी आता न राहून अजून पुढचा प्रश्न येतोय की अनेक लोक आज पुण्याच्या किंवा मुंबईच्या किंवा वेगवेगळ्या सिटीमध्ये जातात, ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन कम्प्लीट करून, टीनेजर्स असतील, जस्ट आत्ता नोकरीला लागणारे हे लोक असतील किंवा न्यूली मॅरिड कपल्स असतील, तर यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रता अचीव करायची असेल आणि जर त्यांनी ठरवलं तर ते किती वर्षात करू शकतात आणि त्यासाठी त्यांनी ॲटलिस्ट फर्स्ट स्टेप काय घ्यावी? 15 वर्षात प्रत्येक जण फायनान्शियली फ्री होऊ शकतो. फक्त येणाऱ्या इन्कमच्या 20% दर महिन्याला इन्व्हेस्ट करत राहायचं. 15 वर्षात फायनान्शियली फ्री होतो. वा, खूपच ग्रेट. सो खऱ्या अर्थानं आज सर्वांना मला सांगायला आवडेल, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंटमध्ये कळवा. ही स्टोरी किंवा हा व्हिडिओ अर्धवट पाण्यामध्ये काही मतलब नाहीये. एकदा पूर्ण हा व्हिडिओ जरूर पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांचं आयुष्यही बदलायला मदत होऊ शकते. मला वाटतं की आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवरती काय डिसिजन घ्यायला हवा, मला वाटतं की हे राम गायकवाड सरांच्या स्टोरीकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला शिकवण मिळू शकते. त्यामुळे जरूर तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं मला कमेंट करून जरूर कळवा. खऱ्या अर्थानं
हे प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व अनेकांना मदत होईल या एकाच हेतून आज आपल्यापर्यंत पोहोचले, किंवा आज त्यांना इथं आपल्याला वेळ काढून ते आलेत. खरं तर तुमचा वेळ सर खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमची एक कमेंट, त्यांनी आज जो काही वेळ समाजासाठी दिला मी म्हणेन, त्या वेळेसाठी खूप महत्वाचे आहे. सो जरूर तुम्ही कमेंट करा. आणि सर तुमच्या इथून पुढच्या यशासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच, तुम्ही मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल भारी लोक, गर्भसंसार संस्कार किंवा जिजाऊंचे बाळकडू, हेच तिन्ही किंवा डॉक्टर विष्णू माने हे देश घडवण्याचं काम करतायत. त्याच्या पुढे माझं तरी काम, मी म्हणेन की मी तरी पैसेवाल्यांकडे थोडं काम करणार आहे, पण तुम्ही त्या गर्भापासूनच देश बनवायचं काम करताय. त्यामुळं हजारो राम गायकवाड, शिवाजी, बाबासाहेब असे घडतील पुढच्या ह्याच्यात. आणि काही वर्षानंतर हजारो जे तुमच्या मुशीतून तयार होणारे जे स्त्रिया आहेत, त्यांच्यातून जे प्रोडक्ट येणार आहेत ते प्रोडक्ट उच्च प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचंच असणार आहे. त्या बाबतीत मला तरी काही शंका वाटत नाही. नक्कीच. खऱ्या अर्थानं तुमच्यापेक्षाही मला जास्त आज प्रेरणा मिळाली तुमच्या आईकडून. कारण क्षणभर म्हणजे पाहिलं ना, खऱ्या अर्थानं जे प्रोग्रामिंग केलं, जी दिशा दिली, जे बाळकडू दिलं, ते आईनं दिलं. म्हणजे कुठल्याही त्या परिस्थितीत आई खंबीर होती आणि म्हणून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. सो मला वाटतं की म्हणूनच आई घडली पाहिजे. तुम्हाला ज्या पद्धतीने एक कणखर आई लाभली, संपूर्ण देशाला अशा प्रकारच्या या जिजाऊंचं बाळकडू किंवा या कार्यशाळांच्या माध्यमातून लाभतील असं माझं स्वप्न आहे. आणि त्यासाठी हा 8 तास. येस, थँक्यू सो मच. छान वाटलं. भेटूयात पुन्हा. धन्यवाद.